नमस्कार शेतकरी बांधवांनो. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 या 2026च्या अर्थसंकल्पामध्ये या राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक शेतकरी कर्जमुक्तीची घोषणा करण्यात आली आणि त्यासाठी 36,585 कोटी रुपयाची तरतूद करण्यात आलेली. मित्रांनो, आता जवळपास 6,22,000 शेतकऱ्यांना ही पूर्णतः कर्जमाफी मिळालेली आहे. म्हणजे ज्या काही पहिले यादीमध्ये जे काही शेतकरी आले होते त्या 6,22,000 शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्यात आलेली आहे. आणि ज्यांनी KYC पूर्ण केलेली आहे, आधार प्रमाणीकरण पूर्ण केलेले आहे, अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर पैसेसुद्धा जमा झालेले आहे. आणि एकूण या 6,22,000 शेतकऱ्यांसाठी 5,029 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे. आणि जे काही शेतकरी मित्रांनो बाकी राहिलेले त्यांच्यासाठी आता दुसरी यादी लवकर येईल. पण तत्पूर्वी हा एक प्रश्न आहे का आता मोठ्या प्रमाणात जोर धरू लागलेला आहे की जे काही शेतकरी मित्रांनो रेग्युलर आहेत, की जे म्हणजे नियमित कर्जाची परतफेड करत असतात, नवं जुनं करत असतात, अशा शेतकऱ्यांचा एक प्रश्न आता एक चर्चा मोठ्या माध्यमातून होत आहे की त्यांच्यासाठी फक्त सरकारनं हे प्रोत्साहनपर अनुदान म्हणून हे 50,000 रुपयाचं त्यांनी जाहीर केलेले. पण अद्यापपर्यंत कोणत्याही शेतकऱ्याला एकही शेतकऱ्यांना 50,000 रुपयाचं प्रोत्साहनपर अनुदान मिळालेलं नाही. आणि त्यातच आता त्यांच्यावर एक अन्याय झाल्याची भावना त्यांच्या एक शेतकरी वर्गातून मित्रांनो आपल्याला किसान सभेच्या माध्यमातून एक ऐकण्यात येते मित्रांनो, TVच्या चॅनलच्या माध्यमातून. मित्रांनो, जे शेतकऱ्यांना 50,000 रुपये अनुदान दिलं त्यांनासुद्धा एक या दुष्काळाला सामोर म्हणजे प्रोत्साहनपर 50,000 रुपये अनुदान या शेतकऱ्यांनी देण्यात येणार आहे. त्यांचं म्हणणं आहे आम्हीसुद्धा या शेतकरी असून आम्ही एक कधी अतिवृष्टी अनावृष्टी दुष्काळामध्ये भरले गेलेलो आहे. पण आम्ही कुठून का होईना एक तडजोड करून किंवा उष्णपासनं कर्ज काढून सावकाराकडून कर्ज घेऊन आम्ही बँकेची परतफेड केलेली. मग हा अन्याय आमच्यावर का? त्यांनासुद्धा वाटतं की इतर शेतकऱ्यांना ज्या प्रमाणात तुम्ही 2 लाख रुपयांची कर्जमाफी देता, मग 2 लाखापर्यंतची कर्जमाफी देता तसं तुम्ही आम्हालासुद्धा 2 लाख रुपये कर्जमाफी द्यायला पाहिजे. कारण ज्या शेतकऱ्यांना जर तुम्ही 2 लाख रुपयाची कर्जमाफी देत असेल त्यांनासुद्धा दुष्काळाचा असेल, अतिवृष्टीचा असेल किंवा नैसर्गिक आपत्तीचा, सुलतानी आपत्तीचा त्यांना सामना करावा लागेल. त्याप्रमाणे आम्हीसुद्धा त्या दुष्काळाचा, अतिवृष्टीचा सामना केलेला आहे. मग आमच्यावर अन्याय का? आम्हाला फक्त 50,000 रुपयाचं का अनुदान देतं सरकार? त्यामुळं आम्हालासुद्धा एक 2 लाख रुपयाचं अनुदान द्यायला पाहिजे, असे किसान सभेच्या माध्यमातून शेतकरी वर्गात मित्रांनो मोठ्या प्रमाणात चर्चा चालू आहे की आमच्यावरच का अन्याय होतो. आणि भविष्यात जर अशाच प्रकारे जर सरकारनं जर गेलं की जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांच्यावर अन्याय होऊन कुठंतरी एक 50,000 रुपयाचं अनुदान द्यायचं आणि जे थकीत शेतकरी असतात त्यांच्यासाठी संपूर्ण कर्ज माफ करायचं किंवा 2 लाखापर्यंत कर्ज माफ करायचं. मग ही अशी सवय एखादं जे रेग्युलर शेतकरी असतात त्यांना भविष्यात पडू शकते आणि एक या संकटाला सरकारनं सुद्धा एक सामना करावा लागू शकतो. त्यामुळं या शेतकऱ्यांनी एक अशी एक त्यांची इच्छा आहे की आम्हालासुद्धा आता 50,000 रुपये प्रोत्साहनपर अनुदान न देता कमीत कमी आम्हाला 2 लाख रुपयाचं अनुदान दिलं. मित्रांनो, आपण बघत असेल की शेतकऱ्यांना जवळपास 56 लाख शेतकऱ्यांनी या पुण्यश्लोक अहिल्यादेवी शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळणार आहे. पण त्यातून या सरकारनं जवळपास 21,97,666 शेतकरी या योजनेतून गाळवले. जे की या सरकारमधील खासदार, आमदार, मंत्री असतील किंवा माजी मंत्री असतील, माजी खासदार, माजी आमदार हे असेल किंवा जिल्हा परिषद सदस्य असतील किंवा इतर पदावरची व्यक्ती त्या ठिकाणी गाळलेले. तसेच कारखाने असेल, पतसंस्था असतील, सरकारी जे महामंडळे असतील, ST महामंडळे असतील, सहकारी पतसंस्था असतील किंवा इतर महामंडळाचे जे व्यक्ती की ज्यांना कमीत कमी 25,000 रुपयापेक्षा जास्त पगार आहे, असे जवळपास 21,97,666 शेतकरी या योजनेतून गाळवलेले. म्हणजे 56 लाखातून जवळपास 22 लाख शेतकरी या योजनेतून माध्यमातून गाळवलेली. आणि सर्वांसाठी शेतकरी कर्जमुक्तीसाठी 2026च्या अर्थसंकल्पामध्ये एकूण 36,585 कोटी रुपयाची तरतूद झालेली आहे. आणि आता जे काही 22 लाख शेतकरी जे सरकारी कर्मचारी किंवा राज्य सरकारमध्ये ते काही अधिकारी आहेत किंवा खासदार, आमदार, मंत्री असतील, जिल्हा परिषद सदस्य असेल, हे वगळलेले. मग त्यांचा जो पैसा असतो तो पैसा जे जे शेतकरी आहेत रेग्युलरवाले त्यांना सरकार ज्या ठिकाणी आता 50,000 रुपयाचं अनुदान देतं त्यांची अशी मागणी की कमीत कमी आम्हालासुद्धा आता 2 लाख रुपयेपर्यंत सानुग्रह अनुदान या ठिकाणी द्यायला पाहिजे. कारण 22 लाख जर शेतकरी अपात्र होत असेल आणि या अर्थसंकल्पात 36,585 कोटी रुपयाची तरतूद केली असेल तर तो जो उरलेला पैसा असेल तो पैसा जे रेग्युलरचे शेतकरी आहेत ते कंटिन्यू नवजुनं करत असतात, बँकेची परतफेड नियमित करत असतात,
त्यांनी सुद्धा एक दुष्काळाचा किंवा अतिवृष्टीचा सामना केलेला आहे. त्यामुळं या सरकारनं जो तो पैसा वाचेल या जे 22 लाख शेतकऱ्यांचा तो पैशातून 50,000 रुपयाचं आम्हाला प्रोत्साहनपर अनुदान न देता कमीत कमी आम्हाला सुद्धा 2 लाख रुपयाचं अनुदान द्यायला पाहिजे. आणि त्यावेळेस त्यांना असं वाटतं की आमच्यावर अन्याय होतो. मित्रांनो, या ठिकाणी किसान सभेच्या माध्यमातून एक मोठ्या प्रमाणात मागणी चालू आहे. शेतकरी वर्गातून सुद्धा एक मोठ्या प्रमाणात मागणी चालू आहे मित्रांनो. आणि जे शेतकरी आता नियमित आहे त्यांनी सुद्धा आहे की त्यांचे जे लोकप्रतिनिधी असतात, त्यांचे खासदार असतील, आमदार असतील, ते त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी आपण त्यांना निवडून दिलेले असतं. ज्यामुळे जे काही शेतकरी आता नियमित कर्जदार आहे त्यांना फक्त 50,000 रुपयाचं अनुदान मिळणार आहे. तर अशा शेतकऱ्यांनी त्यांच्या लोकप्रतिनिधीमार्फत त्यांना एक अर्ज देऊन अशी मागणी करायला पाहिजे की आमच्यावर अन्याय व्हायला नको. आम्हाला 50,000 रुपये नाही तर आम्हाला सुद्धा सरसकट 2 लाख रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान द्यायला पाहिजे. अशी मागणी मोठ्या प्रमाणात शेतकरी वर्गातून होते आणि शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या लोकप्रतिनिधीकडे अशी मागणी करायला पाहिजे मित्रांनो, जेणेकरून यावर सुद्धा एक विचार होऊ शकतो. कारण की 36,585 कोटी रुपयेची तरतूद केली होती 2026च्या अर्थसंकल्पामध्ये. त्यामधून 22 लाख शेतकरी जवळपास वगळले. त्यात उरलेला जो पैसा असेल, जे नियमित कर्जदार असेल, या कर्जदारांचं आता एकच म्हणणं आहे की आम्हाला 50,000 रुपयाचं अनुदान नाही देता कमीत कमी 2 लाख रुपयाचं अनुदान द्यायला पाहिजे. आमच्यावर अन्याय होता कामा नये. आणि खरोखरच विचार जर केला की जे शेतकरी नियमित कर्ज भरत असतात त्यांना एक अशा मनात भीती असते की आपल्याला कर्ज भरावंच लागणार आहे किंवा कर्ज आता काही सरकार माफ करणार नाही. त्यामुळं कुठे ते खाजगी सावकार असेल किंवा कुठल्याही परिस्थितीत पैशाची तडजोड करतात आणि बँकेचं नियमानं कर्ज भरत असतात. आपलं सिव्हिल स्कोअर खराब होऊ नये म्हणून ते नियमित कर्ज भरत असतात. त्यामुळं सरकारनं सुद्धा या नियमित कर्जदारांचा विचार करायला पाहिजे आणि त्यांच्यावर जर अशा प्रकारे जर अन्याय होत असेल, कारण 2019मध्ये सुद्धा सरकारनं जे काही रेग्युलर शेतकरी होते अशा शेतकऱ्यांसाठी फक्त 50,000 रुपयापर्यंत प्रोत्साहनपर अनुदान होतं आणि जे काही थकीत शेतकरी होते त्यांना 2 लाख रुपये पर्यंतचं कर्ज माफ केलं होतं. आणि आता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेमध्ये सुद्धा शेतकऱ्यांना जे रेग्युलर शेतकरी आहे त्यांना 50,000 रुपयाचंच आहे प्रोत्साहनपर अनुदान दिलं जाते आणि जे थकीत कर्जदार आहे अशांना 2 लाख रुपयापर्यंतचं त्यांना अनुदान दिलं जातं. ज्यामुळे जे रेग्युलर शेतकरी त्यांचे कुठंतरी मन दुखावल्याची भावना त्यांच्यामध्ये आहे आणि सरकार कुठंतरी आमच्यावर अन्याय करतं आणि आम्हाला सुद्धा सरसकट आता 50,000 रुपये न देता कमीत कमी 2 लाख रुपये या सरकारनं आम्हाला प्रोत्साहनपर अनुदान द्यायला पाहिजे, जेणेकरून आमच्यावर अन्याय होणार नाही आणि हे जे कर्जमाफीचा जो लाभ आहे ते सरसकट सर्व शेतकऱ्यांना मिळेल असं त्यांची एक भावना आहे. आणि मित्रांनो, आपण बघितलं असेल की किसान सभेच्या माध्यमातून सुद्धा या प्रमाणात मोठ्या प्रमाणात सरकारकडे पाठपुरावा केला जातो. त्यामुळं जे काही शेतकरी रेग्युलरमध्ये असतात त्यांनीसुद्धा या किसान सभेच्या शेतकरी नेत्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. त्यांच्याकडे सुद्धा त्यांनी एक मागणी लावून धरायला पाहिजे आणि जे काही आपले प्रतिनिधी असतात, आपण जे काही प्रतिनिधी निवडून दिलेले असतात ते विधानसभेचे असो का लोकसभेचे असतो, ते आपले सेवक आहे. त्यांना आपण आपल्या माध्यमातून हे प्रश्न सोडवण्यासाठी निवडून दिलेले आहे. त्यामुळं तुम्ही त्यांना सुद्धा एक रेटा लावून धरू शकता की आम्हाला जे सरकार प्रोत्साहन अनुदान 50,000 रुपये द्या जास्तीत जास्त वाढ व्हायला पाहिजे आणि जास्तीत जास्त म्हणजे इतर शेतकऱ्यांना जर 2 लाख रुपयापर्यंत जर कर्जमाफी देत असेल तर आम्हाला सुद्धा 2 लाख रुपयापर्यंत एक प्रोत्साहन अनुदान द्यायला पाहिजे. असे मोठ्या प्रमाणातून मागणी शेतकऱ्यांनी, लोकप्रतिनिधी असेल किंवा जे काही किसान सभेचे शेतकरी असेल किंवा शेतकरी नेते असतील यांच्याकडे लावून धरायला पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल जास्तीत जास्त कमेंट करा आणि हा व्हिडिओ शेअर करा, जास्तीत जास्त शेतकऱ्यापर्यंत पोहोचा. धन्यवाद.